नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे मशरूम किंवा अळंबीची भुर्जी। आपण आधी याचे फायदे जाणून घेऊ। मशरूममध्ये विटॅमिन डी देखील असते। हे विटॅमिन हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असतं। मशरूम खाल्ल्याने 20% विटॅमिन डी ची कमतरता भरून निघते। मशरूममध्ये कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, ज्यामुळे वजन आणि ब्लड शुगर वाढत नाही। मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते, त्यामुळे त्यांच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही। नेहमी तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरूमचे सेवन केले पाहिजे। मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे तत्व असतात। कॅन्सरपासून देखील यामुळे बचाव होतो। यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। मशरूम, टमाटर, कांदा, लिंबू, तेल, जिरं, हळद, मोहरी, मिरची पावडर, मसाला, लसूण, आलं आणि मीठ। सुरुवातीला आपल्याला मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने आपल्याला ते स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे। आता आपण त्याला गॅसवर गंज ठेवून 5 मिनिटे गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ। थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा लिंबू पिळून टाकायचे आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपले मशरूम छान असे 5 मिनिटं उकळून झाले आहेत। आता हे आपण चाकूने कापून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला मशरूम कापून घ्यायचे आहे। एक टोमॅटो कापून घेतले आहे। एक कांदा बारीक करून घेतला आहे। लसूण आणि आलं घेतले आहे। तसेच जिरं घ्यायचे आहे। आता गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे। यामध्ये मोहरी घालायची आहे। त्यामध्ये आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान असा लालसर होऊ द्यायचा आहे। यामध्ये आता लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊ। हे आपण परतून घेऊ। हे पहा, कांद्याला छान असा कलर आला आहे। अर्धा चम्मच हळद टाकू। अर्धा चम्मच मी लाल मिर्च पावडर टाकली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता। तसेच अर्धा चम्मच गरम मसाला टाकला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचे आहे। या तेलामध्ये आपल्याला हे टोमॅटो थोडेसे होऊ द्यायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। आता यामध्ये आपण हे मशरूम टाकून घेऊ। हे सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवू। झाकण ठेवून आपल्याला हे चांगलं तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। आणि शेवटी यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। आपली मशरूमची भाजी ही छान अशी तयार झाली आहे, जी लहानांपासून तर मोठ्यांनाही सर्वांना नक्कीच आवडेल। मशरूम हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।